लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ओझर टाउनशिप येथील मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोड येथे सावित्रीमाई फुले चौकात गडाख कॉर्नर येथे गॅस सिलेंडरनं भरलेल्या ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत ट्रकच्या चाकाखाली येऊन 8 वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेली होती। या अपघातात बालिकेची आई आणि बहीण सुदैवानं बचावलेल्या आहेत। गुरुवारी दुपारी 1:30 वाजच्या सुमारास भारत पेट्रोलियम मधून घरगुती गॅस सिलेंडर भरलेला ट्रक मालेगावकडे जात होता। सदर ट्रक ओझर सर्व्हिस रोडवरून जात असताना जवळूनच दुचाकीवरून अर्पिता प्रकाश शिंदे, तिची आई आणि बहीण या देखील जात होत्या। यावेळी ट्रक चालकानं दुचाकीला धडक दिल्यानं त्या तिघीही खाली पडल्या। यावेळी आसपासच्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानं ट्रक चालकानं ब्रेक लावला। त्यात अर्पिता शिंदे ही डाव्या बाजूकडील मागच्या चाकात अडकल्यानं ती जागीच गतप्राण झाली। अपघातावेळी ट्रक चालक दारूच्या नशेत असल्यानं नागरिकांना आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ट्रक चालक योगेश हांडगे याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केला। आईला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची भीषणता कैद झालेली आहे। ओझर गावात राहणारी अर्पिता शिंदे ही ओझरच्या अभिनव बाल विकास मंदिर येथे इयत्ता 3रीच्या वर्गात शिकत होती। तिच्या दुर्दैवी अपघाताची बातमी समजताच शाळेवर शोककळा पसरली आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर।